या सामन्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असणार नाही. 2च षटके सुरुवातीचे मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल, बाकीचे 5 षटकं पॉवर प्ले नसणार आहे. 2 षटकं पॉवर प्ले, परंतु बॉलर हे 5च वापरावे लागतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला आता अवी बडदे 11 कोडीत संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवशीतील पहिला संघ आपण पाहतो. या ठिकाणी सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला भिवरी बोबगाव, म्हणजेच गणेश शेठ खटके, उमेश शेठ फडतरे व मंच भिवरी बोबगाव हा संघ प्रथम सुपर 6 मध्ये प्रवेश करता झाला. तदनंतर आजच्या दिवसातील ग्रुपचा सेकंड टॉपर कोण असणार हे शोधण्यासाठी मैदानात सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. आवी 11 कोडीत वर्चेस जानता राजा क्रिकेट क्लब गुळुंचे. काही अडचण नाही, पंच काय अडचण नाही, सांगितलेलं आहे त्यांना. त्यांचा पर्सनली प्रॉब्लेम आहे, मेडिकल काम आहे, त्यामुळे असू द्या, काय हरकत नाही. चला प्रथम षटक हाताळतोय त्या ठिकाणी पहिला आपण विपुल खैरेच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय प्रीतम अप्पा जगताप, आजचे बर्थडे बॉय. आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहताय संघनायक शुभम निगडे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा असेल चेंडू. विपुल खैरे टू प्रीतम अप्पा, एक उत्कृष्ट द्वंद्व आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दिवसभराच्या भरपूर अशा उकाड्यानंतर संध्याकाळच्या थंड हवेच्या लहरीमध्ये सुरू असलेला हा सामना, अतिशय आल्हाददायक असं वातावरण, थोडंसं नैसर्गिक फायदा रायटी बॅट्समनला या ठिकाणी मिळू शकतो, परंतु तितकेच हुशार असे गोलंदाज. विपुल खैरे तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर. उत्कृष्ट चेंडू तुम्ही मैदानात पाहताय. पुन्हा एकदा योग्य दिशा लाईनवर फेकला जाणारा चेंडू. विपुल खैरे व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्ही या खेळाडूला बऱ्याच ग्राउंड गाजवताना पाहिलेला असेल. पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडूंची श्रृंखला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय साहिल दुधारे, नवोदित स्टार पुरंदर तालुक्यातील. पाठीमागच्याही पहिल्या पर्वामध्ये तुम्ही पाहिलं साहिल दुधारेने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. त्याचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा बक्षिसाचा मानकरी ठरला. तदनंतर पुन्हा एकदा एक उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय, देखील एक धाव मिळते. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप दूरवर आदळला चेंडू आणि त्यामुळे झेल होऊ शकला नाही.
आपण चर्चा करत होतो साहिल दुधारे या गोलंदाजाची. अत्यंत कमी वयाचा हा खेळाडू आपल्या स्पर्धेमधील. लो फुलटॉस चेंडू, पायावरती आलेला चेंडू, या ठिकाणी फंबल होतोय क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावा करता चौकार. आपल्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. हा चालू सामना हा 7 षटकांचा असणार आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, उत्तुंग फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. प्रीतम आप्पा जगताप बड्डे बॉय या ठिकाणी होतील बाद. दिनांक 8 ऑगस्ट 2025 शुक्रवार. उद्याचा लॉट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिली मॅच असणार आहे ISCC ब्लास्टर सासवड वर्सेस दिवे 11. सकाळी बरोबर 10 वाजता ही मॅच सुरू होईल. दोनही संघांनी याची नोंद घ्या. आज उद्घाटन असल्यामुळे थोडासा वेळ गेला, परंतु 10 वाजता मॅच सुरू होईल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. दुसरा सामना असणार आहे मोर्या 11 राजेवाडी वर्सेस शुभम 11 हिवरे. चारही संघांच्या खेळाडूंना मी विनंती करेन, आपण मैदानावरती उद्या 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू साहिलचा. न्यू बॅटर संदीप बरकडे पहिल्या चेंडूवरती तुटून पडलाय आणि खणखणीत षटकार. आल्या आल्या या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू का आहे याची चुणूक त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल करत साहिल दुधारेवर हल्ला चढवलाय. या 6 धावांबरोबर आपण पाहतो पाठीमागच्या षटकाची भरपाई करून घेण्याचा प्रयत्न मात्र निश्चित या ओव्हरमध्ये केला जातोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा साहिल टू संदीप, जोरदार फटका, पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू मागे, अगदी शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटतो आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. 4 धावा. संदीप बरकडेच्या बॅटमधून सलग 2 चेंडूमध्ये आपण पाहतो 2 बाउंड्री, म्हणजे 1-6 आणि 1-4 असे 10 धावा 2 चेंडूमध्ये जमवल्यात. बोला सर. पुढील चेंडू आपण पाहतो संदीप बरकडेने या ठिकाणी भरपूर असं आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा पाहू बॅटची कड, परंतु या ठिकाणी कुठलाही धोका नाही आणि धावही नाही. दरम्यान दुसऱ्या षटकाचं होईल पतन. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो जांताराजा गुळूंचे संघ जाऊन पोचतो धाव संख्या 15 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळतो विपुल खैरे. पहिलं षटक मेडन टाकल्यानंतर पहिला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न शुभम कडून पाहतोय आपण. त्या ठिकाणी तन्मय गायकवाड चेंडूवरती येतोय. तन्मय गायकवाड म्हणजे आवी बडदे 11 संघाचा हा दुसरा चॉईस प्लेअर. फर्स्ट चॉईस प्लेअर तुम्ही पाहता विपुल खैरे गोलंदाजी मार्कवर, आणि तुम्ही बॅटिंगवरती स्क्रीजवरती पाहताय या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू संदीप बरकडे. या ठिकाणी मात्र स्लोअर 1 चेंडू आणि कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं या ठिकाणी संदीपकडे. आतापर्यंत विपुलने 8 चेंडू हाताळले आणि केवळ 1च धाव दिलेली आहे आतापर्यंत. उत्कृष्ट असं कंजूस षटक मैदानामध्ये पाहतो आपण विपुल करून. आता मात्र चेंडूला सरळ सोडून दिलं जातंय. निर्धाव स्वरूपाचा असेल चेंडू. तिसरं षटक मैदानात सुरू असताना धाव संख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतो.
15 चेंडू 16 धावा आतापर्यंत जांतराजा गुळूंचे संघ. लो फुलटा चेंडू उडवलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार, संदीपच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. जोरदार फटकेबाजी संदीप कडून पाहतोय आपण आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 3 मोठाले फटके तुम्ही पाहिले. 6 चेंडू 16 धावावरती खेळतोय संदीप. पुढील चेंडू विपुलचा, आतापर्यंत उत्कृष्ट षटक टाकलं विपुलनं, मात्र हा चेंडूवरती 6 धावा मात्र त्याला द्याव्या लागल्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार. संदीप बरकडेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार येतोय या मॅच मधला. आता मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. तिसरं षटक अजूनही मैदानात सुरू आहे. उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलाय. पहिली धाव पूर्ण होते, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एक धाव पूर्ण होते. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती तुम्ही पाहताय 29 धावा आणि संदीप बरकडेच्या खात्यामध्ये धावा झालेल्या आहेत 23 धावा. संदीप बरकडे या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावणार का? पहिलं अर्धशतक झळकावलं तर आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक दादा जगताप मोर्या कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं जाते. तसेच आपल्या राजवट रॉयल्स या संघाकडून देखील 500 रुपयाचं प्राइज असणार आहे प्रथम 50 साठी. तसेच अमोल पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे टोटल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी संदीप बरकडेच्या 50 वरती लागलेलं आहे. पाहूया 50 या ठिकाणी पूर्ण होते का. पुढील षटक आपण पाहतो या ठिकाणी विकीजी नवले हे हाताळतायत. एक अतिशय अनुभवी असा खेळाडू, निऱ्या गावाला बिलॉंग करणारा. खोलवर टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहिला, तटवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? झालेला आहे. थोडंसं फंबल त्या ठिकाणी तन्मयकडून होत आहे. 2 धावांचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि संदीप बरकडेच्या खात्यामध्ये 2 धावात अजून एकदा भर पडते. चला, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31. 31 धावा, त्यातील संदीप बरकडे याच्या वैयक्तिक एकट्याच्या 25 धावा आहेत. 2000 पारितोषिकाच्या पासून 25 धावा लांब. पुन्हा एकदा सुंदर फटका समोरच्या दिशेने. प्रतीक देवकर चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षण झालंय या चेंडूवरती एकदा. विकी नवले अत्यंत अनुभवी असे फलंदाज गोलंदाज, एकूणच ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा असतो. आणि आतापर्यंत आपण विकी भाईंना ज्या ज्यावेळी खेळताना पाहता त्यावेळी त्यांचा अनुभव जो काय असतो तो आपल्याला मैदानात नक्कीच दिसतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न. दरम्यान तुम्ही पाहताय तन्मय गायकवाड चेंडूवरती एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. 4थं षटक मैदानात आणि या षटकामध्ये आतापर्यंत विकीबाई याने 3 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. अनुभव तो काय हे पुन्हा एकदा दाखवताना विकी नवले मैदानात. आता मात्र संदीप बरकडे या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू मला का घेतलं हे दाखवताना. पुढील चेंडू बॅट डाऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला. 2 क्षेत्ररक्षक, चेंडू मागे. तेजस साबळे सुंदर क्षेत्ररक्षण करीन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खोडून काढला गेला. एकच धाव या चेंडूवरती निश्चित मिळते. सिंगल, डबल, चौकार, षटकार अशा स्वरूपात जशा धावा मिळतील तशा जमवण्याचा या 2 खेळाडूंचा प्रयत्न मात्र निश्चित पाहतो आपण जांतराजा गुळूंच्या संघाचा. पुढील चेंडू अत्यंत खोलवर टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने तटवलाय. क्षेत्ररक्षण सुंदर त्या ठिकाणी स्वप्नील कडून पाहायला मिळतं आपल्याला. एक धाव नक्कीच. आणि विकी नवलेचं आणखी एक उत्कृष्ट असा चेंडू. एक धाव या चेंडूवरती. पुढील चेंडू विकुट संदीप.
लो फुल टॉस चेंडू या ठिकाणी बॅट डाऊन चेंडू होता, खणखणीत षटकार. आता मात्र चौथा षटकार बॅट मधून बाहेर निघतोय आणि धावा जाऊन पोचताय 40 धावा. आणि संदीप बरकडे पाहतो आपण वैयक्तिक धावसंख्या. सर बॉल जरा चेक करा ओव्हरचे झाली का, डॉट होता का एखादा. फर्स्ट बॉल 2 रन, सेकंड बॉल 1 रन, थर्ड बॉल 1 रन, चौथा बॉल 1 रन आणि 6 डॉट होता का मधला. डॉट नाही एक पण बॉल. पाचच चेंडू झाले ते कुणाकडे झाले. सिंगल 3 आलेत, 4 आलेत का 3. डबल 1, सिंगल 4 आणि 1 6 आहे का. 3च सिंगल आलेत. पाचच बॉल झालेत सर. सरजी हे पहा, पहिल्या बॉलला 2 रन आहेत, दुसऱ्या बॉलला 1 रन आहे, तिसऱ्या बॉलला 1 रन आहे, चौथ्या बॉलला देखील 1 रन आहे आणि शेवटच्या बॉलला षटकार आहे. म्हणजे 5 बॉल झाले. आता याच्यामध्ये अजून कुठला बॉल काउंट करायचा राहिलाय. हे बघा, संदीप बरकडे पहिला बॉल खेळलाय, 2 रन काढलेत, दुसऱ्या बॉलला सिंगल आहे, तिसऱ्या बॉलला शुभमने सिंगल काढली, संदीपने सिंगल काढून 5व्या बॉलला सिंगल. हा ठीक आहे, एक सिंगल एक्स्ट्रा आहे, बरोबर आहे. चला धाव संख्या 41 धावा झालेत. चार षटकांचा खेळ या ठिकाणी थांबतोय. धावसंख्या 41 धावा, उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. आणि आता आपण पाहतोय पाचवा षटक टाकण्यासाठी प्रवीण राजिवडे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय. संघाचा संघनायक स्ट्राईकवर शुभम निगडे, नॉन स्ट्राईक एंडला संदीप बरकडे, ज्याच्यावरती 2000 रुपयांचं प्राइज लागलंय. सुंदर फटका स्क्वेअर कट या ठिकाणी पाहूया, क्षेत्ररक्षण केलं गेलंय. सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. एका धावेनं धाव फलक पुढे जाणार 42 या आकड्यावरती. आता पाहूया 12 चेंडू 33 धावावर संदीप खेळतो. अजूनही 17 धावांची गरज वैयक्तिक 50 साठी आणि आपल्या संघाला उत्कृष्ट असा स्कोअर जमवण्यासाठी देखील. या ठिकाणी मात्र मोठी चूक, झेल सुटतोय. बॅटचे हलकेच कड आणि या ठिकाणी विपुलकडून एक चूक घडते. पाहूया नकळत घडलेली चूक किती मोठा धोका देऊन जाणार याचं उत्तर पाहूया पुढील मॅच मध्ये. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू तटवला, प्रतीक देवकर चेंडूवरती, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव. प्रवीण राजवडे तुम्ही पाहताय, कोडीत गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत दिवसभरामध्ये त्याचे राहिले. अत्यंत स्लोअर वन चेंडू टाकण्याचा मनसुबा नेहमीच असतो आणि त्या मनसुब्यात ते यशस्वी देखील होतात. दरम्यान पाहतो आपण लेगबाईचा या ठिकाणी इशारा देतो पंचांचा. 1 धाव या ठिकाणी लेगबाईची मिळेल आणि 4 चेंडू केवळ 3 धावा या ठिकाणी खर्च करतोय प्रवीण. पुढील चेंडू आता मात्र भरकटलेली दिशा आहे ती वाईडचा येतो इशारा. पंच अक्षय चांदगुडे यांचा या ठिकाणी वाईडचा इशारा. 1 धाव या ठिकाणी अवंतर मिळणार आहे. धाव संख्या 45 धावा. सुंदर फटका, बॅट डाऊन चेंडू, क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहील, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, खणखणीत षटकार.
पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहील जातोय की पाहूया. झेल सुटलाय, खूप दूरवर राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. केवळ 8 धावांची गरज आहे संदीपच्या 50 साठी आणि संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 53. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमवणार जांताराजा गुळूंचे संघ पाहूया आपण. नवीन गोलंदाज कोण असणार आहे मैदानामध्ये. आमचे मित्रबंधू तेजदादा खेडेकर यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. विकी नवले 6वं षटक घेऊन आता बॅट डाऊन चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाकडून आणि या ठिकाणी मात्र एक चौकार शुभम निगडेच्या बॅटमधून उपयुक्त असा चौकार तुम्ही पाहताय. धाव फलक पुढे जाणार 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6वं षटक मैदानात सुरू आहे. उत्तुंग फटका अगदी सीमारेषेबाहेर चेंडू जातोय 6 धावांकरिता. आता मात्र संदीपला पाहून शुभम देखील भडकलाय. सलगच्या 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार. आता मात्र धाव फलकावरती बरीच बढती झालेली. 63 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाईची एक धाव या ठिकाणी मिळते. धावफलक चेंज होईल आणि देखील स्ट्राईक देखील चेंज होणार आहे. आता मात्र संदीप बरकडे असणार आहे स्ट्राईक वरती. या सामन्यामध्ये मात्र थोडीशी मैदानामध्ये हवा सुरू झाल्यानंतर थोडे नैसर्गिक साथ मिळाल्यानंतर आपण पाहतो जवळजवळ 6 षटकार या सामन्यामध्ये लगावले गेलेत. पुन्हा एकदा फ्लॅट झेल सुटला जातोय. प्रतीक देवकर कडून अजून एक चूक. संदीप बरकडेचा झेल सुटला या ठिकाणी. हा झेल किती महागात पडणार. अजून एक षटक बाकी आणि हे षटक देखील चालू आहे. किती धावा जांता राजा क्रिकेट क्लब जमवणार पाहू. पुढील चेंडू विकीचा. बॅटची वरची कड घेतली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषी जुरंगे चेंडू खाली आणि आता मात्र कॅप्टनची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. तुम्ही पाहताय शुभम निगडे मैदानामध्ये बाद होतोय आणि त्याची धाव संख्या होती 17 धावा. 17 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद होते. चला न्यू बॅटर थोडस स्पीडअप करा. शेवटचीच मॅच आहे. कुठल्याही प्रकारचा अपील आपल्याला चालणार नाही. नैसर्गिक या ठिकाणी थोडस सुखद हवा मैदानावरती येते आणि दोघांमध्ये 61 रनाची भागीदारी आतापर्यंत झालेली आहे. खूप आजच्या दिवसातील सर्वात मोठी भागीदारी म्हणावं लागेल पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये होती. आता पाहूया दीपक दादा जगताप यांनी लावलेलं बक्षीस संदीप बरकडे घेऊन जात आहेत का. पुढील चेंडू सुंदर फटका पाहूया. खूप दूरवर राहतात विकी. झेल होऊ शकला नाही परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते. पाहतो आपण 6व्या षटकाची होईल समाप्ती आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 67
धावा. स्वप्नीलचा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी उत्तुंग फटका. साहिल दुधारे चेंडू खाली थोडस फंबल देखील झालंय. एकच धाव या चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईकवर संदीप बरकडे स्वतः असणार आहे आणि स्वप्नील टू संदीप. सुंदर फटका. समालोचन कक्षाला या ठिकाणी मानवंदना. चौकार. या चेंडूवरती चौकाराबरोबर तुम्ही पाहताय संदीप बरकडेच्या धावा झालेल्या आहेत. 47 धावा. अवघ्या 3 धावा बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये किती रे. या ठिकाणी चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक विपुल खैरे चेंडू खाली. आता मात्र अवघ्या 3 पायऱ्या दूर राहिला होता. 2000 प्राइज हातातून गेलंय परंतु हरकत नाही. जानता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे एक चांगल्या स्कोरकडे अग्रेसर आहे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत आणि दीपकदादा जगताप यांचे 1000 रुपये वाचले जरी असले तरी ते खर्च होतील हे मात्र नक्की. त्यात काही वाद नाही. अजून मॅचेस बाकी आहेत. धाव संख्या किती झाल्या 72 धावा. शेवटचं षटक मैदानात सुरू आहे. स्वप्नीलचा एक स्लोअर वन चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कड लागली जाते आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. खरं पाहता विपुल कडून अगदी सुरुवातीलाच संदीपचा झेल सुटला आणि त्याचा तोटा संघाला भरपूर सहन करावा लागला. न्यू बॅटर साहिल कांबळे असावा कदाचित. प्रतीक राऊत सॉरी. स्लोअर वन चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा परंतु बॅटमध्ये येत नाहीये. एक लेग बाईटचा इशारा तो पंचांचा आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. शेवटचं षटक आपण पाहतो या ठिकाणी स्वप्नीलला हाताळण्यासाठी दिलं आणि उत्कृष्ट असं संदीप बरकडेची विकेट त्याने मिळवली. अवघ्या 6 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा स्वरूपाची गोलंदाजी असणार आहे पाहूया. लेग साईडच्या दिशेला तटवला क्षेत्ररक्षक तन्मय गायकवाड. चेंडू मागे सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी होता प्रयत्न होता. सक्सेसही झाला. रनआउट देखील होता वाचला. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. धाव संख्या 75 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7 षटकांचा हा सामना आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा जमवणार. शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू झाडाला आडलेला आहे. धावा घ्यायच्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. उत्कृष्ट फेकी. या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद असणार आहे. या चेंडूवरती मिळेल एकच धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतो. 76 धावा धावफलकावरती लागल्या जातात. दिवसा भयंकर उकाडा आणि संध्याकाळच्या टायमिंगला बोचरी थंडी असं मिश्र असं वातावरण या मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळालं. आता यानंतर एक शिरूर तालुक्यातील गोड आवाज हा देखील अनुभवा. मी माईकचा ताबा घ्या म्हणून सांगतो आपले प्रदीपजी वाळसर यांना. दीपक दादा आपल्याला विनंती आहे. प्रदीप सरांचं बोलवणं आहे आपल्याला. आपण या ठिकाणी या. दीपक दादा तुमच्याकडे आवाज येतोय का. बरं हरकत नाही. त्या ठिकाणी लक्ष ठेवा. तुमच्यावर जी कामगिरी दिली ती पूर्ण करा. चला या ठिकाणी जे आंतरराज्य गुळूंचे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावा. धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक. प्रवीण सरांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात. हॅलो. लहानपण देगादेव मुंगे साखरेचा रवा, ऐरावतन रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरेवजन हवे लहान उनी लहान. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांचीच शास्त्रीय यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. पुरंदर टेनिस क्रिकेटची एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, कर्तृत्वाची स्पर्धा, राजेवाडी रॉयल्स आयोजित टेनिस क्रिकेटचा मोठा रंगरंग सोहळा. आणि या रंगरंग सोहळ्यामध्ये शेवटच्या मॅच मधली एक मोठी लढत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये संदीप बरकडे नावाचं वादळ आलं आणि हे वादळ आल्यानंतर प्रतिस्पर्धा संघाचा त्याने केलेला पालापाचोळा तुम्ही इची डोळा मैदानावरती पाहिलं. जबरदस्त हिटिंग त्याने मैदानावरती दाखवलं. अर्धशतकापासून जरी तो वंचित राहिला तरी आपण पाहतोय का मोठ्या मॅच मध्ये मात्र त्याची एक मोठी इनिंग कायम लक्षात राहणार आहे. 77 धावांचा पाठलाग घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये आवी 11 कोडी संघाची सलामीची जोडी मैदानावरती उतरली. विपुल खैरे या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष या खेळाडूकडे असेल, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत विकी नवले यांना तुम्ही मैदानावरती पाहत आहात. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये कमलेश यांना तुम्ही मैदानावरती पाहताय. डावखोऱ्या हाताचा हा देखील एक मोठा सितारा राहिलेला आहे. 51,000 रुपयांनी झळाळता करंडकासाठी चालू असलेल्या टेनिस क्रिकेटचा एक मोठा सोहळा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. तुम्ही जर पाहिले JK डेव्हलपर्स ही टीम सुपर 6 मध्ये दाखल होणं आजच्या दिवसातली पहिली टीम ठरलेली आहे, तर दुसरा संघ कुठला? तर पराभूत होणारा संघाचा मात्र प्रवास या स्पर्धेला थांबणार आहे. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2026 या पुढच्या पर्वाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे इथे अभिनय तो कभिने कामगिरी करायचा आहे. पहिला चेंडू गुडघा टेक, ओ हो 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 हो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज मात्र खूप वेळ तुम्ही संदीप बरकडेला कॅमेऱ्यापासून लपवू शकत नाही. डेडिकेशन माहिती होतं, कारण त्याला माहिती आहे विपुल खैरेची विकेट खूप महत्वाची आहे. एक धाव एका धावेबरोबर संघाचं खातं इथं मैदानाच्या आतमध्ये उघडलं गेलेलं आहे. राजेवाडी गावचा इतिहास मोठा राहिलेला आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो राजेवाडीचं जे अंजिराचं फळ आहे ते फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं आहे, ते महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेलं आहे. आणि याच राजेवाडी नगरमध्ये टेनिस क्रिकेटचा एक मोठा रंगरंग सोहळा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथं मैदानावरती करायची आहे. यावेळेचा चेंडू होता विकी नवले, उडवलाय चेंडूला शुभमला. तिथे आपण पाहतो मात्र चेंडू पायाचा स्पर्श झाला. आपण पाहतो वॉन्डर रोपला तिथे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबर संघाचं खातं खोललं जाईल. धावफलकावरती नजर टाकली असता आपण पाहतो 5 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई. आज दिवसभर काय केलं त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही. किती चौकार मारले, किती षटकार मारले, किती विकेट घेतला, किती अर्धशतक झळकवली, तिथं मॅटर मैदानावरती करणार नाही. इथे जिंकलात तर मग मात्र शेवटच्या दिवशी ह्या स्पर्धेची क्वार्टर फायनल तुम्ही खेळणार आहात. इथं पराभूत झाला तर मग मात्र शेवटच्या दिवशी तुम्ही येतान, परंतु याचं प्रेक्षक म्हणून तुम्हाला मैदानावरती यावं लागणार आहे. त्यामुळे संधी मैदानावरती आहे. हो 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 हो, यावेळेचा एक चांगला चेंडू कमलेश राऊत. मी सकाळी देखील चर्चा केली या खेळाडूची. हार्डवर्किंग खेळाडू राहिलेला आहे. पुरंदर टेनिस क्रिकेट आम्ही अनेक वर्ष खरं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. गती परिवर्तन हा चेंडू होता, जोरामध्ये बॅट फिरली, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती प्रॉपर आपल्याला पाहायला मिळत नाही. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरती करायची. 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. स्लाइस केलं चेंडूला फसलेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आप्पा चेंडू कलेक्ट करण्यापासून मला वाटतं चेंडू सोडून दिल. त्यांना अपेक्षा होतं की एस्टनवरती चेंडू आदळेल. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे. दिवसभरामध्ये ज्यांनी गुणलेखकाची अप्रतिम कामगिरी करत पार पाडलेली अमोल पवार सर कळवतात 6 धावा धावफलकावरती आहेत. लढाई अस्तित्वांची खूप मोठी आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची आहे तिथं तुमचं सत्ताज्ञान हे ब्रह्मज्ञानाप्रमाणेच वापरावं लागतं. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी
स्वतःच्या छाताडामध्ये दम असावा लागतो. विपुल खैरे आता चान्स देणार नाही. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी स्क्वेअर लेग सीमारेषला भेदून जाईल. खणखणीत चौकार, 4 धावा. चौकाराबरोबरच संघाचं खातं इथे मैदानावरती उघडले गेलेलं 10 धावा धावफलकावरती आहे. विपुल खैरे कुठल्या दर्जाचा आणि कुठल्या क्लासचा खेळाडू आहे मी अनेक वेळा मैदानावरती पाहिलेला आहे. ओपन टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा खेळतात. कमर्शियल गटाचं खूप सुंदर क्रिकेट विपुल खैरेने आपण पाहतो पुणे शहरासाठी खेळलेला आहे आणि आज मात्र आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी खेळायचं आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही चांगले क्रिकेट खेळा, परंतु ज्यावेळेस तुमच्या गावाकडनं तुम्ही खेळताना ज्यावेळेस तुमच्या गावाची जर्सी तुमच्या नावावरती परिधान होते, ज्यावेळेस अंगावरती ती जर्सी असते ना, तो वेगळाच पॅशन असतो आणि तो पॅशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला विपुल खैरेचा मोठा ब्लास्ट. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे गेलाय. 10 धावा धावफलकावरती तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू होता टॉपेज इथे मैदानावरती असेल. प्रॉपर टायमिंग नाही आहे. पाठीमागे शुभम निगडे संघाचा नेता चेंडूला कलेक्ट करेल. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि एका धावी बरोबरच आपण पाहतोय भैया सर नो चेंडू. लाईन मध्ये होते का महेंद्र स्क्वेअर का? आपण पाहतो तिथे नो बॉल मैदानावरती असेल आणि अर्थातच फ्री हिट इथे मैदानावरती असणार आहे. आम्हाला असं वाटलं की खरं तर फ्री हिटचा चेंडू इथे मैदानावरती असेल. फ्री हिट वरती आक्रमण आहे, मोठं आक्रमण आहे, परंतु पुन्हा एकदा संदीप बरकडे नावाची चीनची भंते उभं थांबलेलं आहे. अफलातून क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक सिंगल आपण पाहतो या चेंडूवरती येईल आणि एका सिंगल बरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं मंडळी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा आपण पाहत आहोत. माफ करा 13 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिलं षटक मैदानावरती संपलेलं आहे मंडळी. दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल शुभम निगडे. हो खूप मोठी अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकी नवलेचा खेळ थांबेल. पहिल्या चेंडूवरती शुभम निगडेने प्रतिस्पर्धा संघाला दिला पहिला हादरा. मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये इथं रंगलेला आहे. मोठे व्यासपीठ इथं मैदानावरती आहे. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आयुष्याच्या चित्रपटाला मित्रांनो वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाऊनलोडही करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या गोष्टीला डिलीटही करता येत नाही, कारण तो रागणारा तो रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून आनंद जगा. ह्या जगण्यावरती शतदा प्रेम करा, कारण हे जीवन पुन्हा मिळणार नाहीये. समुद्रातल्या वादळापेक्षा मनातले वादळ खूप धोकादायक असतात आणि ती वादळ जर योग्य व्यक्तीला योग्य वेळी जर सांगितलं तर मग मात्र गुंता सुटत जातो. परंतु जर कोणालाच सांगितलं नाही तर तो गुंता वाढत जातो आणि त्या गुंताचं रूपांतर एखाद्या मोठ्या आपण पाहतो डिप्रेशनमध्ये होऊ शकतं. कामगिरीत तुम्हाला मैदानावरती करायचं. डिप्रेशनमध्ये गेलेले सर्वच लोक आत्महत्या करतात असं अजिबात नाही. ती दिवसभर आपल्यासारखं चांगलं बोलतात, सगळ्यांचे चांगलं वागतात, परंतु ज्यावेळेस रात्री ते जातात आपण पाहतो खरं ते एकदम ते मरून जातात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जर नसून जायचं तर मित्र पाहिजे. आयुष्यामध्ये दोनच मित्र कमाव, एक भगवान श्रीकृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा. भगवान श्रीकृष्ण तुमच्यासाठी न लढताय तुम्हाला विजय करेल आणि दुसरं कर्ण समोर पराभव दिसतोय मित्रांनो, परंतु तरी देखील त्यांनी मित्राची साथ सोडली नाही. हे खरं तर डेडिकेशन पाहिजे. फक्त मैत्री दिनाच्या निमित्ताने स्टेटसला फोटो ठेवायचे त्यांनी खरं तर काही फरक पडत नाही. मैत्री ही 365 दिवस असते. बॅकवर्डला गेले, पाठीमागे सरकले. 2 धावा आपल्याला 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. 15 धावा इथे मैदानावरती आहे. प्रतीक देवकर खूप मोठं प्रश्नचिन्ह या खेळाडूच्या खेळीवरती होतं, परंतु पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याने उत्तर दिलेलं आहे. पिसर्वला बिलॉंग करतो, त्यामुळे पिसर्वचे बरेचसे खेळाडू सामना पाहण्यासाठी आले तिथे. यावेळेचा चेंडू होता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फटका खेळलेला आहे. दूरवरचा प्रवास असेल
एकतर मिळेल. दुसऱ्या धाव्यासाठी विपुल खैरे यांनी आधीच घरटे सोडले, त्यामुळे 2 धावा इथे मैदानावरती पूर्ण होतील आणि या 2 धावेमुळे संघाचा धावफलक पुढे सरकतो. 17 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसऱ्या पायदानावरती शुभम निगडे गोलंदाज मार्कवरचे. पुरंदर टेनिस क्रिकेटच्या 2 तगड्या फौजा कित्येक वेळा एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यात, कित्येक वेळा आपापल्या दिवशी एकमेकांना पराभूत केलेला आहे. परंतु पुन्हा एकदा मित्रांनो, प्रत्येक दिवस हा तुम्हाला शून्यातून विश्वनिर्मिती करायची असते आणि या शून्यातून तुम्हाला विश्व निर्माण करायचं असेल तर कामगिरी करावी लागेल. पाठीमागे सरकत जागा बनवण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षणमधली दरी स्टेअर केली, एकतर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी देखील आपण पाहतो प्रयत्न केला. 2 धावा इथे मैदानावरती आहे. प्रामुख्याने एका मोठ्या रनचेसमध्ये प्रतीक महत्त्वाचे आहेत, परंतु मला आता विपुल खैरे यांचा अप्रोच पाहायचा आहे. मी अनेक वर्ष पाहिले रनचेसमध्ये विपुल खैरेचा खूप मोठा झंझावत आहे. तो स्ट्राईक रेटही वाढतो, ॲव्हरेज आहे त्याचा अनेक वेळा वाढताना मी पाहिलेला आहे. मला अजूनही खरं तर हडपसरचं ते मांजरेचं ग्राउंड आठवतं, पीजे अकॅडमी क्वार्टर फायनलची मॅच, आणि जसा संघ अडचणीमध्ये होता तिथे मात्र विपुल खैरेने सिंगल हँडली सामना घेचून घेतलेला होता. हे छोट्या छोट्या गोष्टी, परंतु मित्रांनो ते आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात आणि त्या आयुष्यातून मला वाटतं तसंच आयुष्य तुमचं फुलून भरून जातं. शुभम निगडे यावेळेचा चेंडू होता, ह्या फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. इथे काम करावं लागेल थोडंसं प्रतीक देवकरला. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकला असता 20 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 77 धावांचा पाठलाग आहे. दिल्ली अभी भी बहुत दूर है, लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करनी पड़ेगी. कारण आपण पाहतो स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर पॉइंट फोडलाय. 2 क्षेत्ररक्षण मधली दरी वेग थोडासा कमी आहे, त्यामुळे आपण पाहतो 2 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाल्या. आता मैदानावरती नैसर्गिक थोडासा अडथळा, परंतु 8 दिवसापूर्वी तुम्ही जर मैदानावरती आले तर प्रश्न पडेल की या खेळपट्टीवरती स्पर्धा आयोजित केली जाईल का. राजेवाडी रॉयल्स संघाने घेतलेली मेहनत त्यावर्षी आपण बोलूया. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 22 धावा आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर इक्वेशन अजूनही मैदानावरती इथे बदलतंय. शेवटचे 30 चेंडू आणि 55 धावींची गरज आहे. तर पुन्हा आपण त्या ट्रॅकवरती येऊया. मी ज्यावेळेस खरं तर ऑप्शन प्रकारे इथे आलो, ऑप्शन प्रकारे आल्यानंतर प्रवीण सर असतील, त्यात पण अनेक सर असतील, यांच्याशी संपर्क झाला आणि सांगितले की मैदानावरती गवत वाढलेलं आहे. परंतु त्यावेळेचं गवत आणि आत्ताचं गवत जमीन आसमानचा फरक आहे. ते गवत जर असतं तर मला वाटतं कदाचित धावाच झाल्या नसते. गुरु चेंडू बदलून टेनिक्सवरती आपल्याला खेळावं लागले असते, अन्यथा मला वाटतं सिक्सरवरती खेळावं लागले असते. 30 चेंडू 55 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथम अप्पा जगताप. हो 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 हो, संदीप बरकडेच्या डोक्यावरनं प्रतीक देवकरचा बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. षटकार, जबरदस्त तडाखा इथे मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाराने रायबा प्रवीण सनस सर यांचं स्वागत. षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती आपण पाहतो 28 धावा. काय जबरदस्त फटका, त्याचं टिपिकल हिट बाय प्रतीक देवकर. ही स्ट्रेंथ आहे. मांडवगड नगरी शिरूर तालुक्यातली क्रिकेटची पंढरी आणि त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये गेले दिवसभर खरं तर प्रतीक देवकर नावाचा जयघोष चालू होता. इतका मोठा सुपरस्टार आहे. तुम्ही कधी या खेळाडूला कमी दाखवू शकत नाही. हा थोडासा मला वाटतं व्यवसायामुळे क्रिकेटपासून बराचसा लांब गेला असेल, ऑफिसमुळे बराचसा लांब गेला असेल, परंतु मित्रांनो फ्रॉम इज टेम्पररी. चेंडू दे, बट क्लास इज परमनंट आणि तो क्लास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रतीक देवकरचा पाहायला मिळालेला आहे. तिसरं षटक आहे. तिसरं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपलं.
वरती दाखल होतात. तिसऱ्या क्रमांकावर षटक आपल्याला प्रगती पथावरती पाहायला मिळत आहेत. प्रीतम अप्पा जगताप पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर अप्पांचा विषय किती खोल आहे हे प्रतीक देवकरला मात्र दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळालं. हो 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 हो, यावेळेचा चेंडू विपुल खैरे नॉन स्ट्राईक वरती आहे, त्यामुळे खूप कमी वेळा 10 मधनं 9 वेळा मला वाटतं ते सेफच असतात विपुल खैरे, त्यांना माहिती आहे. यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानावरती करतील. अवंतर धावा स्वप्नील भैया काकडे, दौंड तालुक्यातील आपण पाहतो चंदनवाडी या गावाला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलीम डाळवाली. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये दौंड तालुक्यात राहू पिलानवाडी या गावाला बिलॉंग करणारे आणि विशेष म्हणजे आपण पाहता हाडाचा शेतकरी म्हणून मी अनेक वेळा ज्यांना पाहिलेला आहे. उत्तम प्रकारचे बागायतदार शेतकरी म्हणून आम्ही अक्षय चांदगुडे यांचा प्रवास पाहिला जवळून. एक सिंगल आली, एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे गेला. धावपलकावरती नजर टाकल्या असता 30 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्मशान शांतता यासाठीच होती कारण प्रतीक देवकर मैदानावरती बाद झालेला आहे. विपुल खैरेचा अप्रोच अजूनही मला वाटतं शेवटपर्यंत खेळण्याचा त्यांचा असणार आहे. यावेळेचा चेंडू होता, बॅकफुटला गेले, पलीकडे सरकत फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो इथं मैदानावरती असेल. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 31 धावा धावपलकावरती आहेत. मोठ्या व्यासपीठावरती कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व तुम्हाला मैदानावरती दाखव. ओ हो हो हो, व्हॉट अ हिट तेजस साबळे, यू आर द ब्युटी. स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलाय. वाघांची एक मोठी दहाड, फोडलाय पहाड. बिग 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 सिक्सर, 6 धावा. जबरदस्त षटकार आणि तितकंच अप्रतिम बॉल फॉलोइंग आमचे कॅमेरामॅन सरांचं खरं तर असणार आहे. जबरदस्त षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हिट होता खूप मोठा. यावेळेचा चेंडू गुडघा टेक और तमाशा देख. चेंडू सी मा रे शा पार. तेजस साबळे बरसतो पुन्हा एकदा खनखनी चौका. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या नंतर आवी 11 कोडीत हा संघ धावपलकावरती नजर टाकला असता आपण पाहतोय 41 धावा 2 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये तर उरले 24 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. कमलेश राऊत वरती मला वाटतं डाव खेळला यावेळेस आपण पाहतो शुभम निगडेनं, कारण त्याला माहिती आहे की इथे आता जी इनिंग्स असते ती इनिंग्स थांबवावं लागणार आहे. 24 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं अजूनही 36 धावींची गरज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑन द पुल केला, तिथे नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळे धावा तुम्हाला पळवून काढायच्यात. आणि इथे मात्र चेंडू झाडाला हिट होतोय, नुसता हिट होत नाही तर नशिबाचा चौकारा मिळतोय विपुल खैरे यांना. 4 धावा. चौकारा बरोबरच आपण पाहतो संघाचं खाते इथे पुढे जात आहे. धावपलकावरती नजर टाकल्या असता 45 धावा मैदानावरती पाहतो दिवसभरामध्ये. पुरंदर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. आमचे मयूर सर असतील, त्याचप्रमाणे आमचे भावेश सर आहेत. मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहतो स्वतः जयवंत दादा कुलते साहेब आहेत, आमचे अक्षय सर देखील आहेत. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दॅट्स अ टिपिकल हिट बाय विपुल खैरे. स्कोअर लेग सीमारेषेला फेकून दिलाय. एक मोठा तडाखा षटकार. षटकार मैदानावरती आला आणि याच बरोबर आवी 11 कोडी संघाचा अर्धशतक पूर्ण. 51 धावा धावपलकावरती.
ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि तिथं खरं तर आवी 11 कोडी संघाचं डगआउट तुम्ही पाहू शकता. संघाचे संघमालक अवी बडदे सर आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. सातत्याने बक्षीस पात्र फेरीमध्ये पुरंदर प्रीमियर लीगची जी परंपरा याही मैदानावरती चालू ठेवतील का, कारण अजूनही मोठा प्रवास इथे मैदानावरती आहे. हो, यावेळेचा चेंडू गती परिवर्तन होता. यादीचा चेंडूवरती वेग होता, तर इथे मात्र बोटं फिरवून शेवटच्या क्षणाला लेगबाईच्या माध्यमातून एक धाव तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 52 धावा इथे मैदानावरती. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नहीं होता. लढण्याचा इतिहास मोठा आहे आणि तो लढण्याचा इतिहास घेऊनच टीम इथं मैदानावरती उतरला. चांगला चेंडूचा कमलेश राऊत तुम्हाला सहजासहजी फटके मारू देणार नाही, कारण गुणवत्ता आहे, अनुभव प्रचंड मोठा आहे या खेळाडूच्या पाठीमागे. आणि मी सातत्याने सांगितलं, जगाच्या पाठीमागे जगाच्या मंचावरती अनुभवाची शिदोरी जर तुमच्याकडे असेल तर ते अनुभवाची शिदोरी तुम्हाला संस्काराची शिदोरी देते. आणि ते संस्काराची शिदोरी घेत मग मात्र तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, तुम्ही तिथे कर्तबजारीचा झेंडा रोवता. आतापर्यंत मात्र आपण जर पाहिले तो झेंडा अप्रतिमरित्या या दोन्ही खेळाडूंनी रचलेला आहे. यावेळेचा चेंडू गुडघा टेक और तमाशा देख. विपुल खैरे बरसतोय स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लालबंद तोफेचा गोळा. षटकार. लो फुलटॉस चेंडू विशेष म्हणजे डीप मध्ये गेले, गुडघा टेकवला आणि स्क्वेअर लेग सीमारेषेला मानबंधांना देणारा एक झंडाटदार षटकार. आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 59 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कमलेश रावच्या षटकामध्ये हाहाकार माजवला विपुल खैरेंना. 9 चेंडू 26. चार षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता अभी 11 कोडी संघ 2 गडी बाद 60 धावा तुम्हाला पाहायला मिळते. तर 10 चेंडूमध्ये 27 धावांचा तडाखा विपुल खैरेच्या बॅटमधून आलेला आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये आपण पाहतो बनवायचे आहेत ते केवळ 17 धावा आहेत. 18 चेंडू आणि 17 धावा सामना होता. 24 चेंडूमध्ये 36 आणि तोच सामना येऊन ठेपलेला आहे. 18 चेंडूमध्ये अर्थातच 17 धावींची गरज आहे. इथूनही सामने फिरू शकतात मित्रांनो. इथूनही झटपट विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतात. शुभम निकटे मला वाटतं का पाठीमागे थांबले याचं उत्तरही मला कळलं नाही अजून. कदाचित आपण पाहतोय कमलेश राऊत जो डावकोरे हाताचा गोलंदाज होता त्याचा नॅचरल अँगल आपण पाहतो तिथे क्रिएट होईल. तो प्रयत्न करण्यासाठीच मात्र समोर पुढ्यामध्ये चेंडू मिळाले. विरुद्ध दिशेला फटका. टेनिस क्रिकेटच्या सौंदर्य दाखवणारा खुलवणारा विपुल खैरेचा आणखीन एक रुबाबदार बहारदार सदाबहार चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. चौकाराच्या बरोबरच संघाचा धावपलकही पुढे गेलाय. 64 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किसेने खूप कहा है खेल ताज को या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. मी मगाशीच खरं तर सांगितलं होतं की विपुल खैरेची बॅट आज दिवसभरामध्ये मात्र शांत आहे, परंतु शांत राहायला ती काय संत नाही. ही पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विपुल खैरेने दाखवून दिली. अफलातून बॅटिंग एका महत्वपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळतोय. एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे 65 धावा. 12 चेंडूमध्ये 32 धावांचा विध्वंस विपुल खैरे यांच्या बॅटमधला. समर आणि सरळ उडवलाय गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक. तेजस साबळे काय वारे छरन षटकार. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 71 धावा धावपलकावरती आहे. 5 चेंडूमध्ये 17 धावा तेजस साबळेच्या बॅट मधनं. तर समीकरण आपण पाहतो इथे मैदानावरती केवळ 6 धावींची गरज असणार आहे. 15 चेंडू आणि आपण पाहतो केवळ 6 धावींची गरज. काय बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू होता बॉक्स आपण पाहतो खरं बॉक्सचा वापर केला तिथे इरफान सर आपण पाहतो चांगले क्षेत्ररक्षण मैदानावरती करतील. 1च धावा आहे. आता मात्र धावेंसाठी नकार दिलेला आहे. माहिती आहे की चांगली बॅटिंग मैदानावरती सस्ती आहे.
6 चेंडूमध्ये 18 धावा तेजस साबळे ते विपुल खैरे 12 मध्ये 32. व्हॉट अ इनिंग बाय अंडर प्रेशर विपुल खैरे. यावेळीचा चेंडू होता कुठक्यात टेकावलाय परंतु क्षेत्ररक्षक मात्र चांगले क्षेत्ररक्षण करेन तिथे. एकच धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 73 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 4 धावांची अजून एक गरज 4 धावींची अजून एक गरज आपण पाहतो इथे मैदानावरती. उंच हवेमध्ये चेंडू यस. अभी 11 कोडी संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार आजच्या दिवसातला दुसरा संघ ठरलेला आहे. व्हॉट अ इनिंग बाय तेजस साबळे. आउटस्टँडिंग पार्टनरशिप बाय विपुल खैरे. आजच्या दिवसामध्ये जे के डेव्हलपर्स आणि दुसऱ्या बाजूला अभी 11 कोडीत हे दोन्ही संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले. जानता राजा 11 टीम खूप चांगले क्रिकेट तुम्ही मैदानावरती खेळलात. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आजचा दिवस मित्रांनो इथे संपला. उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता इथे मैदानावरती आपण भेटूयात. तोच जल्लोष तोच दरार पुरंदर प्रीमियर लीग 2025. थँक्यू सो मच.